समचरणकमलसरोजं सान्द्रनीलाम्बुताभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कज्जरं कज्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। मंडळींनो, आपली ही शब्दवारी पंढरीची या संकल्पानुसार आजचा अभंग जो आपण सेवेसाठी घेतलेला आहे तो आहे 16व्या शतकातल्या संत बहिणाबाई यांचा। संत बहिणाबाई महाराष्ट्रातील स्त्री परंपरेतील आणखी एक संत आणि त्यांचा हा अभंग खरं तर सगळ्यांच्या परिचित आहे, परंतु त्याचा जो कर्ता आहे, रचनाकार आहे या अभंगाचा, त्या आहेत संत बहिणाबाई। पण याचा फारसा उल्लेख अभंगाच्या शेवटी घेतला जात नाही आणि हा अभंग संत बहिणाबाईंचा आहे हे फारसं लोकांना माहीत नाही। म्हणून मुद्दामून आज मी हा अभंग सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे। संत बहिणाबाई या अभंगामध्ये या भागवत धर्माची जी काही इमारत आहे, ही इमारत कशी उभी राहिलेली आहे हे देऊळ म्हटलेलं आहे। देवळाचं रूपक त्याला दिलेलं आहे। या देवळाची इमारत कशी उभी राहिलेली आहे हे अनेक रूपकामधून आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। काय म्हणतायत त्या, आधी आपण त्यांचा अभंग ऐकूयात। त्या अभंगामध्ये म्हणतात, संत कृपा झाली इमारत पळाली, संत कृपा झाली इमारत पळाली, संत कृपा झाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नाम तयाचा किंकर, नाम तयाचा किंकर, त्याने केला विस्तार, संत कृपा झाली इमारत पळाली, संत कृपा झाली, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, संत कृपा झाली इमारत पळाली, संत कृपा झाली, बहिणी फडकती ध्वजा, बहिणी फडकती ध्वजा, तेणे रूप केले ओझा, बहिणी फडकती ध्वजा, तेणे रूप केले ओझा, तेणे रूप केले ओझा, तेणे रूप केले ओझा, तेणे रूप केले ओझा, संत कृपा झाली इमारत पळाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत बहिणाबाई महाराज की जय। ही जी काही भागवत धर्माची इमारत उभी राहिलेली आहे, ही इमारत ही संतांच्या कृपेने उभी राहिलेली आहे।
इतकं साधं सोपं आणि रसाळ असं वर्णन या अभंगामध्ये संत बहिणाबाईंनी केलेलं आहे, ज्याचा पाया ज्ञानदेवांनी रचलेला आहे. कसा रचला आहे तर ज्ञान देऊन समाजाला गीतेमधलं आत्मबोधाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान समाजाला अगदी साध्या सोप्या रसाळ भाषेमध्ये कळेल अशा भाषेमध्ये समाजाला सांगितलं, मोकळं करून दिलं. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्ञान रचून ज्ञान समाजाला देऊन ज्ञानदेवांनी या इमारतीचा, या देवालयाचा, ज्या देवालयाचे पंढरीनाथ पांडुरंग आणि रुक्मिणी हे दोघं दैवत आहेत, त्या देवालयाचा पाया ज्ञानदेवांनी रचला आहे असं बहिणाबाई सांगतात. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. भागवत धर्माचं देवालय, देऊळ त्यांनी त्या पायावर उभं राहिलेलं आहे. म्हणजे खाली ज्ञान आणि मग वर काय नाम आणि मग भक्ती आणि मग कळस कोण आहे ते आता आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन म्हणतात नाम तयाचा किंकर. नामदेव महाराजांनी नामाचा महिमा सगळ्या समाजाला सांगितला आणि या भागवत धर्माचा विस्तार केला. त्यांनी सांगितलं परमेश्वराचं नामस्मरण अगदी साधं सोपं ते तुम्ही अखंड करा. नाम महात्म्य नामदेवांनी सांगितलं. किंकर म्हणजे दास. या देवालयाचा दास कोण आहे? नामदेव महाराज आहेत. आणि त्यांनी हा संपूर्ण महाराष्ट्र नाही तर सगळ्या भारतभर म्हणजे पंजाबमध्ये जाऊन सुद्धा नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा, या भागवत धर्माचा प्रचार केलेला आहे. आणि म्हणून अनेक हिंदी भजनं, हिंदी रचना आपल्याला नामदेवांच्या पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. याचा भक्कम खांब कोण आहे? शांतीब्रह्म जनार्दनी एकनाथ, जनार्दन स्वामींचे पट्ट शिष्य असणारे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हे या देवालयाचे भक्कम असे खांब आहेत. ज्या खांबावर आमचं हे देऊळ, भागवत धर्माचं देऊळ उभं आहे, त्या देवळाचे नाथ महाराज हे काय आहेत? खांब आहेत. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माचा भागवत रचलं ना त्यांनी, एकनाथी भागवत. हे एकनाथी भागवताची रचना करून या भगवंताचं संपूर्ण जे काही त्याचं स्तुतिगान करायचं आहे हे सगळं या भागवतामध्ये विशद केलेलं आहे. तेव्हा एकनाथी भागवताची रचना करून नाथ महाराजांनी या इमारतीचा भक्कम असा खांब दिलेला आहे. खांब दिला भागवत तुका झालासे कळस. या संपूर्ण भागवत धर्माच्या किंवा भागवत या देवालयाच्या, भगवंताच्या या देवालयाचा कळस कोण आहे तर संत तुकाराम, ज्यांनी भक्ती शिकवली. म्हणजे ज्ञान, नाम, शांती आणि भक्ती. भक्तीचा कळस ज्यांनी लावला. आता वेगळं तुकारामांच्या विषयी, त्यांच्या भक्तीविषयी वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण आपण पहिल्या 2 व्हिडिओंमध्ये, पहिल्या 2 अभंगांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचं महात्म्य गायलेलं आहे. तेव्हा भक्तीचा कळस तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी लावलेला आहे किंवा तुकाराम महाराजांची भक्ती हा या भागवत देवालयाचा कळस आहे. आणि सांगतायत बहिणाबाई भजन करा सावकाश. बहिणी फडक अति ध्वजा. ह्या कळसावरची ध्वजा आहे ना, त्या ध्वजेच्या रूपामध्ये ही आमची संत बहिणी आहे. ती स्वतःला बहिणी म्हणून घेत असते. त्यांच्या रचनास बहिणी या नावाने असे. बहिणी फडक अति ध्वजा, या कळसावरची ध्वजा संत बहिणाबाई आहेत. तेणे रूप केले ओझा. म्हणजे आपल्या रूपाने, म्हणजे पताका किंवा ध्वजेच्या रूपामध्ये संत बहिणाबाई त्या ठिकाणी कळसावरती फडकत आहेत. अशी ही संत कृपेनी उभी राहिलेली, या सर्व संतांच्या कृपेनी उभी राहिलेली ही भागवत धर्माची इमारत किंवा हे भागवत धर्माचं देऊळ, त्याचे यथार्थ आणि छान वर्णन संत बहिणाबाईंनी या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण संत बहिणाबाईंचं चरित्र अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत.
ज्याचा फारसा कुठे कुणाच्या वाचनात नसतं, ऐकण्यात नसतं, फारसा उल्लेख कुठं केला जात नाही, अशा संत बहिणाबाई. संतत्व उगीच मिळतं का हो? नाही. संतत्वाला आवश्यक असणारे सात्विक सगळे गुण ज्याच्या ठिकाणी असतात ना, त्याला संतत्व प्राप्त होत असतं. 16व्या शतकातल्या कुलकर्ण्यांच्या घरी जन्माला आलेल्या या बहिणाबाई, ही बहिणी, हिच्याकडेही असेच सगळे संतत्वाचे गुण, दया, क्षमा, शांती, भक्ती, प्रीती आणि ज्ञान, हे सगळं काही या बहिणीच्या ठिकाणी होतं आणि म्हणून बहिणीला संतत्व प्राप्त झालेलं आहे. कसं झालं तेच आता आपण या त्यांच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. बहिणाबाई या वेरूळजवळ देवगाव रंगाऱ्याचे असं एक प्रसिद्ध गाव आहे. त्या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं आऊजी आणि आईचं नाव होतं जानकी. माहेरचं आडनाव कुलकर्णी. त्यांचा जन्म 16व्या शतकामध्ये अंदाजाने सांगितलं जातं साधारणपणे 1628 साली त्यांचा जन्म झाला. आईवडिलांना त्या लवकर संतान नव्हतं. बऱ्याच काळाने त्यांच्या आईवडिलांना बहिणाबाई झालेल्या होत्या. त्यामुळे आईवडील खूप आनंदात होते. अतिशय मोठ्या डौलदार किंवा दिमागदारपणे त्यांचं बारसं झालं. आणि बारशानंतर काही काळानंतर, काही दिवसानंतर जेव्हा आऊजी एका अरण्यामध्ये निघालेले होते, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना एक सोन्याची मोहोर सापडली. एका शेल्यामध्ये बांधलेली एक सोन्याची मोहोर सापडली आणि ती मोहोर घेऊन आऊजी घरी आले. त्यांच्या ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की ही जी मुलगी आहे, तुमच्या पोटी जन्माला आलेली, तुमच्याकडे जन्माला आलेली ही जी मुलगी आहे, ह्या मुलीमुळे तुमचं कल्याण होईल, असं आऊजींना आणि आई जानकाबाईंना तेव्हा एका ज्योतिषांनी सांगितलं. वयाच्या अगदी 5व्या वर्षी बहिणाबाईंचं लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे. त्यांच्या पतीचं नाव रत्नाकर पाठक. हे द्विजवराशी त्यांचं लग्न झालं होतं आणि ते 30 वर्षाचे होते आणि या आपल्या बहिणाबाई 5च वर्षाच्या होत्या. तो काळच तसा होता, तो काळच त्या पद्धतीचा होता. त्या काळामध्ये असं लहान वयामध्ये बालविवाह ठरवले जायचे आणि केलेही जात होते. पुढं फार बदल झाले हे आपल्या सगळ्यांना माहिती. आपण त्या भागात जायला नको आहेत. त्या द्विजवराशी लग्न झालं. तेही वैदिक म्हणजे डॉक्टर होते. वैद्यक हा त्यांचा व्यवसाय होता आणि याशिवाय पौरोहित्य पण ते करत होते. वेदांचा चांगला अभ्यास होता. त्यांना वेदांचा अभिमान होता, गर्व होता स्वतःला. पण बहिणाबाई मात्र लहानपणापासून त्यांना या हरिभक्तीची ओढ त्यांना लहानपणापासूनच होती. हे सगळे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झालेले होते. लहानपणापासून परमार्थाची, भक्तीची ओढ असलेल्या बहिणाबाई वयाच्या 9व्या वर्षी आपल्या पतीच्या घरी गेल्या. परंतु पतीला हे काही आवडत नव्हतं. आणि त्यांना खूप वाईट वाटायचं. म्हणून त्यांनी आपल्या एका रचनेमध्ये असं म्हटलेलं आहे, नामाचा विटाळ आमुची ये घरी, गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा. नामाचा विटाळ आमुची ये घरी. बहिणाबाईंना याचं वाईट वाटायचं की आपल्या नवऱ्याला हे काही परमार्थ, भक्ती हे काही आवडत नाही आहे, ह्याचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यांनी आपलं सगळं काही वाईट वाटणं असेल ना, ते सगळं आपल्या रचनेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, नामाचा विटाळा आमुची ये घरी, गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा. आणि अशा कुळामध्ये मला दिलेलं आहे
की ज्या ठिकाणी गीता शास्त्र हे वैरी असल्यासारखं समजलं जातं. भाऊबंदकीमुळे बहिणाबाईंच्या वडिलांना ते गाव सोडावं लागलं आणि मग बहिणाबाई, संत बहिणाबाई आपल्या पतीसह, आईवडिलांसह त्या पंढरपूर गावी आल्या, पंढरपूरला आल्या आणि काही काळ त्यांचा पंढरपूरमध्ये मुक्काम पडला. आणि त्या मुक्कामाच्या काळात त्यांना सतत भजन, कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळायचं. आणि पुन्हा एकदा या असं वाटू लागलं त्यांना की आता हे पंढरपूर सोडूच नाही, जाऊ नये आपण कोणीकडे दुसरीकडे. इतकं त्यांना विठूभक्तीचं वेड लागलं. पण काही कारणांनी काही काळ त्या रहिमतपूर या ठिकाणी ते कुटुंब राहायला गेलं आणि रहिमतपूर नंतर पुन्हा कोल्हापूर या ठिकाणी हे कुटुंब राहण्यासाठी, वास्तव्यासाठी आलं. भैरमभट नावाच्या ब्राह्मणांकडे त्यांच्या वाड्यामध्ये हे कुटुंब त्या ठिकाणी राहायला आलं. तिथं भैरमभटांच्या घरामध्ये हे कुटुंब वास्तव्याला आल्यानंतर एकदा या भैरमभटांना एक गोवत्स गाय भेट दान दिली गेली. दान म्हणून ही एक गाय आणि वासरू त्यांना मिळालं. आणि त्यांना त्या दिवशी रात्री दृष्टांत झाला, ही जी तुला गाय आणि वासरू मिळालेलं आहे, हे गाय आणि वासरू तुझ्या ओसरीवर राहणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला तू ते दे. दृष्टांताप्रमाणे हे गाय आणि वासरू भैरमभटांनी या आऊजी पंतांना दिलं. आऊजी पंत तिला सांभाळू लागले आणि आपोआपच ही जबाबदारी बहिणीवर येऊन पडली. आणि मग बहिणी या गाईची आणि वासराचं छान संगोपन करू लागली, प्रेमाने संगोपन करू लागली. हळूहळू तिला या वासराचा आणि वासराला बहिणीचा अतिशय लळा लागला. एकदा काय झालं, मोरोपंतांच्या वाड्यावरती जयराम स्वामींचं कीर्तन होतं. या कीर्तनाला बहिणाबाई जात असत. जयराम स्वामी आपल्या कीर्तनामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सर्व अभंग आणि त्यांचं चरित्र सांगत असत. बहिणाबाईंना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग खूप आवडू लागले, त्यांचं चरित्र आवडू लागलं. त्यात या वासरासकट म्हणजे बहिणी जिथं जायची तिथं हे वासरू यायचं. कीर्तनाला बहिणी गेली की ते वासरू पण यायचं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ते अभंग, ते चरित्र कथन सगळं ऐकलं आणि या बहिणींनी जयराम स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं. तिने डोकं ठेवलेलं बघितलं की वासरांनी पण डोकं ठेवलं. पण काही लोकांना हे आवडलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा बहिणी आणि वासरू तिथं आलं तेव्हा त्या वासराला काही लोकांनी येऊ दिलं नाही, आडकाठी केली. आपल्याला कीर्तनाला येऊ दिलं नाही लोकांनी. त्या वासराला खूप वाईट वाटतं. ते वासरू जोरजोरात हंबरायला लागतं, ओरडायला लागतं, रडायला लागतं. शेवटी जयराम स्वामी त्या वासराला आणायला सांगतात. ते वासरू येतं. जयराम स्वामींचा अर्धा श्लोक ते वासरू म्हणून दाखवतं. त्याला मनुष्यवाणी येते, अर्धा श्लोक म्हणून दाखवतं. ही सगळी घटना एक बाई बहिणीच्या नवऱ्याला घरी जाऊन सांगते आणि तिच्या मिस्टरांना काही हे आवडत नाही. तिच्या नवऱ्याला हे काही गोष्ट आवडत नाही आणि ते बहिणीला खूप रागवतात, मारतात, खूप मारहाण करतात. त्यांची बहिणीची आईमध्ये पडते आणि मध्यस्थी करून बहिणीला त्यांच्या तावडीतून सोडवते. ही मारहाण बघून वासरू खायचं प्यायचं बंद करतं. 2 दिवस वासरू काही खात नाही, पीत नाही. द्वादशीचा दिवस असतो आणि त्या दिवशी तो श्लोक पुन्हा एकदा ते वासरू मनुष्यवाणीने बोलतं आणि देहार्पण करतं.
वासरू गेलेलं बघितल्यानंतर बहिणीला खूप वाईट वाटतं. तीही 2-3 दिवस उपाशी राहते आणि मग तिथून तिला असं वाटायला लागतं की काय हे आपल्या आयुष्यामध्ये. बहिणीची संत बहिणी यांच्या रचना लोक ऐकत असतात. त्या ऐकून लोक काही काही त्यांना भेटायला पण येतात. तिच्या मिस्टरांना हे काही आवडत नाही, तिच्या पतिराजांना हे काही आवडत नाही. ते तिचा द्वेष करू लागतात, मत्सर करू लागतात. बहिणाबाईंना आता तुकाराम महाराजांच्या भेटीची ओढ लागलेली असते. कधी भेटतील आपल्याला तुकाराम महाराज? बहिणाबाई सांगतायत, त्रिविध तापाने तापले मी बहु जाऊ नका जीव प्राण माझे. त्रिविध तापाने तापले मी बहु जाऊ नका जीव प्राण माझा. अहो मी त्रिविध तापाने तापलेली आहे, माझा प्राण आता जाण्याची वेळ आली आहे, तुम्ही मला दर्शन द्या. तुकाराम महाराजांची ती सतत करुणा भाकत होती. आणि मग एक दिवस स्वप्नामध्ये संत तुकाराम महाराजांनी तिला अनुग्रह दिला आणि स्वप्नामध्ये त्यांनी तिला आपलं शिष्यत्व दिलं. तिला तुकाराम महाराजांच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. ती म्हणायची, बहिणी म्हणे माझा जाऊ पाहे जीव, कापा नये किव तुकोबा रे. तुकोबा महाराज, तुम्हाला माझी कीव येत नाही का? माझा जीव जाऊ लागलेला आहे. आणि मग एकदा तुकोबांचं दर्शन स्वप्नामध्ये त्यांना झालं, त्यांना अनुग्रह झाला. त्यांचा हा सतत तुकाराम महाराजांचा ध्यास नवऱ्याला आवडत नव्हता. शेवटी त्यांनी घर सोडून जायचं ठरवलं. कुणी? नवऱ्याने. पण तेवढ्यात काय झालं, त्यांना काहीतरी व्याधी जडली, त्यांचं अंग खाजायला लागलं, खूप त्रास व्हायला लागला. ते स्वतः डॉक्टर होते, वैद्य होते, पण त्यांच्यावर काही उपचार चालेना. शेवटी बहिणी म्हणाली, तुम्ही तुकाराम महाराजांना नावं ठेवता, तुकोबांचा दुस्वास करता, म्हणून तर तुमच्या अंगाला खाज येत नाही. त्यांनाही असंच वाटलं की असं असेल कदाचित, आणि म्हणून एक दिवस त्यांनी मनोमन तुकाराम महाराजांची क्षमा मागितली आणि तुकाराम महाराजांनी त्यांना क्षमा केली. तुकाराम महाराजांची क्षमा मागताच त्यांचं जे काही अंगाचा दाह होता तो कमी झाला. त्यांचंसुद्धा आता त्यांची श्रद्धा तुकाराम महाराजांवरती बसली आणि त्यांनी बहिणीला सांगितलं, आपण तुकोबांच्या दर्शनाला एक दिवस जाऊयात. आणि ते सगळे तुकाराम महाराजांच्या दर्शनाला गेले. काही दिवस तिथे राहिले. तिथल्या एका माईंभट नावाच्या ब्राह्मणांच्या घरी त्यांचा मुक्काम करायला पडला. तिथं ते राहिले. पण तुकाराम महाराजांचं शिष्यत्व या ब्राह्मण असणाऱ्या स्त्रीने पत्करलं किंवा स्वीकारलं, हे त्याही ब्राह्मणांना रुचलं नाही. त्यांनी तिथं त्रास द्यायला सुरुवात केली. तुकोबांनी त्यांना देवळामध्ये, तुकाराम महाराजांचं जे देऊळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या पणजोबांना म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित असलेलं ते देऊळ आहे. भगवंत म्हणाले, तुम्हाला माझ्याकडे येणं होत नाही, मीच तुमच्याकडे येतो, म्हणून भगवंत तिथं आलेले आहेत. आणि म्हणून ते देहूचं मंदिर तेव्हाच आहे, त्यांच्या अगोदरच्या 8व्या पिढीला मिळालेलं आहे. त्याचं दर्शन घेतलं आणि तिथं काही काळ राहिले. त्यानंतर त्या देहूमध्येच त्यांचा वास्तव तिथंच झाला. वयाच्या 72व्या वर्षी शिरूर येथे बहिणींनी देह ठेवला. पण देह ठेवण्यापूर्वी आपल्या मुलाला त्यांनी बोलवलं आणि असं म्हणतात, त्यांना या जन्माच्या आधीचे 12 जन्म आठवत होते. आपल्या मुलाला या 12 जन्माची सगळी कथा बहिणींनी त्यांना सांगितली. ज्या दिवशी त्या गेल्या त्या दिवशी तुकोबांचं स्मरण केलं, ज्ञानेश्वरी वाचली
आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा बुधवार शके 1622 रोजी त्यांनी आपला देह ठेवला. अनेक अभंग रचले, ओव्या रचल्या, श्लोक रचले, आरत्या रचल्या. शेवटचं म्हणजे जाण्यापूर्वी त्यांनी तुकाराम महाराजांवरती एक अभंग आणि आरती रचली आणि मग आपला देह ठेवला. त्यांनी एकूण 732 अभंग रचलेले आहेत आणि त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला भक्तिरस, अध्यात्म आणि समाज सुधारणेचे विचार ओतप्रोत आपल्याला भरलेले दिसले. म्हणजे अभंगांची रचना ही याच्यावर केलेली होती. अशा या संत बहिणी ज्या संत तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या, साहित्यिक म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी सारस्वतांच्या मांदियाळी मध्ये करणं आवश्यक आहे. संत कृपा झाली हा अभंग अनेक ठिकाणी अभ्यासासाठी दिलेला आहे. अशा या संत बहिणाबाई ज्या या भागवत धर्माच्या देवळाच्या पताका आहेत, ध्वजेवर फडकत आहेत, त्यांची भक्ती फडकत आहे. त्या ध्वजेला म्हणूनच आपण नमस्कार करायचा असतो, तिथंही संतांचं वास्तव्य असतं. अशा बहिणाबाईंना मी मनोभावे वंदन करते. भगवंताला आपल्या सर्वांना सुखी, समृद्धी आणि आनंदी जीवन आणि या भागवत धर्माची ओढ, या भगवंताच्या नामस्मरणाची ओढ लागावी. आपलं अंतःकरण बहिणीसारखं भक्तिमय व्हावं, हीच या आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवंताकडे प्रार्थना करते, माऊलींच्याकडे प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.